चला आज करूयात 5 मिनिटात होणारी एकदम सोपी घरगुती आणि आरोग्यदायी पालक डाळ। त्यासाठी तर मी पालक बारीक कापून घेतलाय आणि चांगला धुवून घेतलाय आणि 1 ग्लास तुरीची डाळ घेतली, त्याला आधीच धुवून ठेवलेली। त्यामध्ये पालक टाकून अर्धा ग्लासच पाणी टाकायचं, कारण पालकला पाणी सुटतं। आणि 4-5 शिट्ट्या करून घेतल्यात आणि फोडणीसाठी मी पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतले। त्यामध्ये राई टाकली, जिरे टाकले, कढीपत्ता टाकून घेतला। ते चांगले तडतडले की ठेचलेला लसूण टाकून घेतला। लसूण चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या। मिरच्या पण चांगल्या फ्राय झाल्या की 1 टोमॅटो टाकला। टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून टोमॅटो नरम व्हायला झाकून ठेवलं। तोपर्यंत इकडे डाळ पालक मी घोटून घेतले आणि पातेल्यामध्ये थोडीशी हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकलं आणि डाळ पालक त्यामध्ये टाकून घेतली आणि 5 मिनिटं फक्त चांगलं उकळून दिलं। मस्त अशी टेस्टी पालक डाळ तयार होते। तुमच्या आवडीनुसार किती पातळ ठेवायचे, घट्ट ठेवायचे, पण मी इकडे 1च ग्लास पाणी टाकून घेतले आणि चांगलं त्याला मस्त उकळू दिलंय। मस्त अशी पालक डाळ तयार आहे। चला तर मग एक छोटंसं सबस्क्राईब करा।